श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 5 एप्रिल वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी. हिंदू नववर्षातील ही पहिलीच चतुर्थी तिथी आहे. सध्या चैत्र महिना सुरू आहे. चैत्र महिना हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि या महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीला विकट संकष्ट चतुर्थी या नावाने ओळखली जाते. गणपती बाप्पाने राक्षसांचा पराभव करण्यासाठी विकट स्वरूपात प्रकट झाले होते आणि म्हणून या महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला विकट चतुर्थी असे म्हटले जाते. प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. विकट संकष्टी चतुर्थी हे हिंदू धर्मातील श्री गणेशाच्या उपासनेचे अत्यंत महत्त्वाचे व्रत आहे. संकष्टी म्हणजे संकटे दूर करणारी चतुर्थी आणि हे व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या भौतिक आणि मानसिक संकटांपासून मुक्ती मिळते. या व्रतात रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्राचे दर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडला जातो. यामुळे अज्ञात भीती, मानसिक त्रास हे दूर होतात. या पवित्र दिवशी गणपती अथर्वशीर्षाचे पठण, संकष्टी कथा वाचन आणि दुर्वा अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी अनेक स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुलांच्या सुखासाठी व्रत आणि उपवास करत असतात. या दिवशी श्री गणेश आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून पृथ्वीवरती गणेश तत्व हे इतर दिवसाच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच भगवान श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या रविवारी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण 11 तांदळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा. हा उपाय केल्याने फक्त 24 तासातच तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात भरभराट होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर असा हा 11 तांदळाचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाई बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या रविवारी चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय कोणत्या ठिकाणी करायचा आहे? जर तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल, फोटो असेल तर तिथे तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. शक्य असेल तर तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन हा उपाय करू शकता. आपल्या हिंदू धर्मामध्ये तांदूळ हे केवळ अन्न नसून अत्यंत पवित्र, समृद्धी आणि पूर्णतेचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून धार्मिक विधींमध्ये तांदळाला अक्षदा जे अखंडित आहेत म्हटले जाते, जे देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी, लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी शुभ कार्यामध्ये अनिवार्य मानले जातात. तांदूळ हा पांढरा आणि शुद्ध असतो, जो नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तांदूळ जे आहे तर ते अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आणि या तांदळासंबंधीच आपण काही उपाय जर केले तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. आणि म्हणून तुमच्या मनात अनेक दिवसांपासून अडकून बसलेली एखादी इच्छा असेल, मग ती इच्छा नोकरीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, मुलांची प्रगती होत नाही, पतीचं प्रमोशन होत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही, घरात पैसा टिकत नाही, सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येतात किंवा शारीरिक, मानसिक जी काही तुमची इच्छा असेल तर ती कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय खूप जास्त प्रभावी मानला जातो.
तसेच कामात येणारे सततचे अडथळे, आर्थिक ताण, नोकरीचे प्रश्न, मुलांच्या प्रगतीचे अडथळे किंवा कर्जाचा त्रास या सगळ्या समस्यावर हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो मानला जातो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केलेली प्रार्थना, जप, उपाय आणि सेवा यांना अनेक पटीने फळ मिळत असते. आता या दिवशी बऱ्याच जणांना उपवास करणं शक्य होत नाही, परंतु जरी तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तरीही तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करून उपाय जे आहे तर ते आवर्जून करू शकतात. यामुळे सुद्धा गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होतो. हा उपाय केल्याने तुमच्या घरात आर्थिक भरभराट होईल. घरातील गरिबी, दरिद्रता ही नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तसेच घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे देखील मोकळे होतील. आता हा उपाय कसा करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर स्वच्छ स्नान करा. स्नान करून झाल्यानंतर सर्वप्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. रविवार आहे. रविवार हा सूर्यदेवाला समर्पित असणारा दिवस आहे. या दिवशी सूर्याला जल अर्पण केल्याने आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी येत असते. आपली जी काही अडलेली कामं आहेत तर ती सुद्धा पूर्ण होते. म्हणून सर्वप्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करायचं. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक केलेलं जे पाणी असणार आहे, जे तीर्थ असणार आहे तर ते तीर्थ तुम्हाला घरातील मुलांना आवर्जून प्यायला द्यायचं आहे. बाकीचं तीर्थ हे तुम्ही पिण्याच्या माठामध्ये टाकू शकता. परंतु अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गण गणपतये नमः या महामंत्राचा जप करायचा आहे किंवा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे. आणि ही सेवा करतच तुम्हाला अभिषेक करायचा आहे. यामुळे ते तीर्थ जे आहे तर ते अभिमंत्रित होत असते. त्यामध्ये एक दैवी शक्ती येते. आणि जेव्हा हे तीर्थ आपण मुलांना देतो तेव्हा मुलांची बुद्धी ही तल्लख होते. मुलांच्या प्रगतीतील अडथळे जे आहेत तर ते देखील दूर होतात. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे, ज्ञानाचे देवता आहेत. यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा, लाल जास्वंदाची फुलं, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो कधीही करू शकता. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला 11 तांदूळ लागणार आहेत. तांदूळ घेताना अखंड घ्यायचे आहेत. कुठेही तुटलेले, फुटलेले असे तांदूळ घेऊ नका. अखंड तांदूळ हे गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये वापरले जातात. अखंड तांदूळ जर आपण वापरले नाही, तुटलेले तांदूळ जर आपण घेतले तर त्याचं कोणतंही शुभफळ जे आहे तर ते तुम्हाला मिळणार नाही. म्हणून अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. हे तांदूळ घेताना त्यावरती हळद आणि कुंकू टाकून ते तुम्हाला लाल पिवळे करायचे आहेत. कारण गणपती बाप्पांना पांढऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण केल्या जात नाही. म्हणून हे तांदूळ तुम्हाला लाल पिवळे करून घ्यायचे आहे. यानंतर हे तांदूळ एका वाटीमध्ये ठेवून गणपती बाप्पांसमोर बसायचं आहेत. त्या वाटीतला एक तांदूळ घ्यायचा आहे आणि शांतपणे तुम्हाला एक मंत्र मी सांगत आहे, त्या मंत्राचा तुम्हाला उच्चार करायचा आहे. तो मंत्र म्हणायचा आहे. तर मंत्र असा आहे, इदम अक्षतम ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणायचा आहे. आपली इच्छा व्यक्त करायची आणि हा जो तांदूळ आहे तर हा गणपती बाप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचा आहे. पुन्हा दुसरा तांदूळ घ्यायचा आहे. पुन्हा याच मंत्राचं पठण करायचं आहे आणि दुसरा तांदूळ अर्पण करायचा आहे. असं तुम्हाला एक एक करून 11 वेळा हा मंत्र म्हणून हे 11 तांदूळ गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहे. यानंतर तिथेच गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे. शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला फलश्रुती म्हणण्याची गरज नाही. शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहेत. 108 वेळा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे, जी काही समस्या आहे किंवा जे काही कामं अडलेली आहे त्या सर्व मनातल्या इच्छा बाप्पांना तुम्हाला बोलून दाखवायच्या आहेत आणि त्या पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे ना तेव्हा फक्त श्रद्धा, विश्वास तुमच्याकडे असायला हवा. फक्त उपाय करताय म्हणून करू नका, तर श्रद्धेने आणि निष्ठेने करा. याचं तुम्हाला नक्कीच फळ प्राप्त होईल. आता हे तांदूळ अर्पण केलेले आहेत तर ते दिवसभर तिथेच गणपती बाप्पांसमोर राहून द्यायचे आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. ते जे तांदूळ आहेत
तर ते तुम्हाला एका कागदामध्ये बांधून त्याची पुडी तयार करायची आहे आणि ही पुडी तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या पॉकेटमध्ये ठेवून द्यायची आहेत. ते शक्य नसेल ना तर ही पुडी तुम्ही तुमच्या देवघरामध्येच एखाद्या कोपऱ्याला ठेवून द्यावा आणि जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा हे 11 तांदूळ तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन अर्पण करून यायचे आहेत किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला ते विसर्जित करायचे आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा 11 तांदळाचा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही उद्या रविवारी चतुर्थीला करू शकता किंवा पुढल्या चतुर्थीला हा उपाय तुम्ही केला तरीसुद्धा चालेल. अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत. ज्यांनी पण हा उपाय केला आहे त्यांना याचा अनुभवसुद्धा आलेला आहे आणि बऱ्याच वेळा हा उपाय जो आहे तर तो आपल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलासुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच हा उपाय जो आहे तर तो उद्या चैत्र महिन्यातील चतुर्थीला आवर्जून करू शकता. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर शिक्षण घेणारी लहान मुलं असेल, मोठी मुलं असेल, शिक्षण घेत आहे परंतु त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नसेल, त्यांना अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा मुलं अभ्यास करताय परंतु ते त्यांच्या लक्षात राहत नसेल, ते विसरून जात असतील, तर उद्याच्या दिवशी मुलांसाठी एक उपाय तुम्ही आवर्जून करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही मुलांच्या हातून गाईला हिरवा चारा खाऊ घाला. त्याचबरोबर या दिवशी 21 दुर्वांची एक जुडी बनवा आणि ह्या दुर्वा मुलांच्या हातून गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगा. मुलं मोठी असेल, वाचता लिहिता येत असेल तर मुलांकडून गणपती अथर्वशीर्षमचं पठण करून घ्या. शक्य नसेल तर मुलांना आपल्या शेजारी बसवा, तुम्ही स्वतः पठण करा. मुलांनी श्रवण केलं तरीसुद्धा चालते आणि यानंतर 21 दुर्वा या गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायला लावा. नक्कीच बघा मुलांच्या अभ्यासामध्ये, प्रगतीमध्ये जे काही अडथळे आहे ना ते नक्कीच दूर होतात आणि मुलांची बुद्धी ही शार्प, तल्लख होत असते आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळत असते. त्याचबरोबर तुम्ही गणपती बाप्पांना हिरवे मूगसुद्धा अर्पण करू शकता. तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर आहे तिथे जाऊन तुम्ही मुलांच्या हातून किंवा मुलांसाठी तुम्ही थोडेसे हिरवे मूगसुद्धा अर्पण करा. गणपती बाप्पांना चतुर्थी दिवशी हिरवे मूग अर्पण केल्याने मुलांची भरभरून प्रगती होते आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक कार्यात यश मिळत असते. तर हा उपायसुद्धा तुम्ही मुलांसाठी करू शकता. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचण येत असेल, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल, घरात पैसा टिकत नाही, हातात पैसा टिकत नाही, तर यासारख्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी उद्या घरामध्ये गणपती बाप्पांची विधिवत पूजा करा. यानंतर पूजा करून झाली की धूप, दीप, अगरबत्ती, दिवा लावून वातावरण प्रसन्न करा. यानंतर गणपती बाप्पांना एक हळकुंड अर्पण करा आणि नंतर ते हळकुंड आपल्या तिजोरीमध्ये किंवा पाकिटात ठेवा. हळकुंड म्हणजे काय तर जी अख्खी हळद असते, ज्याला लेकुरवाळी हळकुंड असेही म्हणतात, तर ते एक अख्खं हळकुंड तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि आर्थिक समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत. हा एक छोटासा उपाय नक्कीच तुमच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर करेल. तर हे काही प्रभावी असे उपाय आहेत जे आपल्याला उद्या चतुर्थीला आवर्जून करायचे आहेत. जमेल ते उपाय तुम्ही करू शकता. गणपती बाप्पांची जास्तीत जास्त सेवा, उपासना तुम्ही करायची आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.